काय ग, बरी आहेस ना? मला काय धाड भरली आहे? आणि वहिनी, माझी काळजी करायची गरज नाहीये. नर्मदा, मी तुझ्यासाठी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय ना, तू त्यांची ट्रीटमेंट घे. डॉक्टरांची गरज मला नाहीये वहिनी, तुला आहे. लहान मुलीच्या भावलीत भूत तुला दिसतंय नर्मदा. मग ट्रीटमेंटची गरज मला आहे का तुला आहे? हे बघ नर्मदा, उगाच मायाची जागा घेण्याचा प्रयत्न करू नकोस. ती या घरातून गेल्यापासून या घरातलं टेन्शन कमी झालंय. उगाच काहीतरी खोटं बोलून सगळ्यांचं लक्ष तुझ्याकडे वेधून घेऊ नकोस, कळलं? जाऊ दे, चल सोड दे. तू नाश्ता करून घे. हा अगं, जाऊ दे कसं, जाऊ दे कसं. मला खोटं बोलायची सवय नाहीये, तुला असेल. मला जे दिसतं ना तेच मी बोलते. ती बाहुली जिवंत असल्यासारखी वागत होती. नक्की काहीतरी चेटूक आहे. नाही नाही, मी जिवंत आहे ना, म्हणून तुमचा विश्वास बसत नाहीये. आपल्यापैकी जर कोणी मेलं ना तरच कळेल तुम्हाला सगळ्यांनाच. काय करू मीच? घरात सतत टेन्शन राहावं म्हणून चाललंय सगळं. मला तर कधी कधी वाटतं की मायाला पण हीच मदत करत असणार. आता काय नवीन सुरू केलंय, बाहुलीत भूत आहे म्हणे. आता हे सगळं जर का अथर्वला कळलं तर अथर्व ती बाहुली घराबाहेर फेकून दे. बरं, तिला हे माहितीये की ही बाहुली अंबिकाने वेदाला खूप प्रेमाने दिली होती. वेदाचा खूप जीव आहे तिच्यावर. आता जर का अथर्वला हे कळलं आणि अथर्वने ती बाहुली घराबाहेर फेकून दिली तर किती वाईट वाटेल वेदाला, किती त्रास होईल तिला. नर्मदाच्या या ढोंगीपणाला कोणी बळी पडू नये म्हणजे झालं. देवी आई, लक्ष ठेव का? आईंचं बरोबर आहे. माझ्या वेदाला त्रास व्हावा ना, म्हणून नर्मदा ते मुद्दाम करते असं.